वक्तव्य झाली कोणाकोणाकडनं की खूप अत्यंत टोकाची कधी-कधी टीका केली गेलेली. म्हणजे तुम्ही आता सांगितला तो मुद्दा आहेच की मताधिक्य कमी झालं तुमच्या वेळेस. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अल्पसंख्याकांना फसवलं असं त्यात एक आरोप झाला. त्याच्यानंतर क्रिकेटच्या भाषेत तटकरेंनी एकदा टीका केली कुठल्यातरी क्रिकेटच्या स्पर्धेच्या कार्यक्रमात. ते म्हटलं की पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि तो मान्य करावा लागतो. काही लोक तो मान्य करत नाहीत. थेट तुमच्याकडे तेव्हा रोख होता की पंचांनी ठरवलंय की बाबा पालकमंत्रीपद आहे, तुम्ही ते मान्य करत नाहीत. परत एकदा मे मध्ये तुम्ही आदिती तटकरे यांना मंदिरात येऊन शपथ घेण्याचं आवाहन केलं होतं. हो. हे काय हा शपथ घेण्याचा तुम्ही का बरं नाही सांगितलं? पहिला तर तुम्ही सांगितलं पंचांचा निर्णय अंतिम असतो म्हणणं आपलं बरोबर, पण कधी कधी रिव्ह्यू पण घेतला जातो ना. त्या रिव्ह्यू मध्ये पण कधी कधी मग चूक दुरुस्त केली जाते. की आता रिव्ह्यूला टाकला पण रिव्ह्यूला फार वेळ लागतोय. हा ते जरा रायगड आहे ना, शिवाजी महाराजांची पुण्यभूमी आहे, बाबासाहेबांचं चौदार तळ आहे, स्वामी समर्थांचे रामदास घळे आहे, तानाजी मालुसरेंचे समाज ठिकाण असं, आणि 2 सिद्धिविनायकचे ठिकाण आहेत, एक हरिहरेश्वरचं ठिकाण आहे. असं हा जिल्ह्याचं वैभव आहे आणि त्या वैभवामध्ये मग थोडंसं विचार करायला पाहिजे, निर्णय चुकता कामा नये, म्हणून कदाचित वेळ झाला असेल. DRSला जनरली एवढा वेळ लागला काय ना, असं म्हणतात की कुठल्याही गोष्टीला जर उशीर झाला तर तो एक प्रकारे अन्यायच असतो. तुम्हाला असं वाटतं का अन्यायाची भावना तुमच्या मनात आहे का, किंवा उशीर होऊन तुमच्यावरती अन्याय ठीक आहे, पहिलं तर समाधान या गोष्टीचं आहे की जे त्यानं स्थगिती दिली त्या गोष्टीचं. कारण आम्हाला असं वाटतं की ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले त्यावेळेला आम्ही पहिले फ्रंटला असणारे आम्ही मंडे होतो शिंदे साहेबांच्या बरोबर. तेव्हा शिंदे साहेबांनी एवढं आग्रहाची भूमिका घेतली ना की हे थांबून भरत शेठला मिळावं, हे आग्रही आहे. त्यामुळे थोडासा विचार करायला उशीर लागत असेल, पण योग्य निर्णय होईल असं आम्हाला वाटतंय. हा एक झाला. बरं, परत तुमचं अजून माझ्याकडे ती खरं तर फार मोठी यादी आहे याची, लोकांना फसवण्याचा धंदा असं एक म्हणतात. बरं, हा एक तुम्ही आता नॅपकिनचा विषय निघाला, तटकरेंना तुमच्या नॅपकिनची नॅपकिन आम्हाला असं आहे. हा, त्यांनी त्याची नक्कल केली तटकरेंनी. नाही, असे त्याने खांद्यावर टाकायची नक्कल केली. खांद्यावर आम्ही टाकत नाही, आम्ही असे घेतो, कारण ह्या नॅपकिनमध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत. बरं, ते काकेमध्ये उराशे आमचे असतात, ते पडू नयेत, त्यांचे आशीर्वाद तर आमचं चालेल. दुसरं आमच्याकडे आहे काय? ह्यांच्यासारखं काय मोठं वैभव आमच्याकडे आहे नाही. आम्ही एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, ग्रामीण भागामध्ये कांगोरी गडाच्या पायथ्याला पिंपळवाडी गाव एक छोटंसं आहे, तिथं आमच्या आजोबा पंजोबा वडील शेतीचा व्यवसाय करून आम्हाला वाढवलं. तिसरीमध्ये मी गावाला नापास झालो, माझे मोठे चुलते होते आणि दुसरे 2 नंबर चुलत्याने मला मुंबईला घेऊन आले. तिथं आमचं शिक्षणाचं त्यांनी मला आणलं तिसरीला. पण मी शिक्षण घेत असताना मी स्वतःच्याच पायावरती तेव्हापासून उभा होतो. मी सकाळची पेपरची लाईन टाकायचो, दुधाची लाईन टाकायचो, दादरवरनं फुलं आणून ते गजरे फिरवायचो, गुंपायचो. अगदी कल्याणपासून गुंपण्याचं काम फार जिकरीच असेल. हां, मी आता पण करू शकतो. मी करू शकता हो, 100%. कारण खाल्लेलं तोंड आहे तो माणूस कधी विसरत नाही. तसं केलेलं काम आहे, आम्ही ते विसरणार नाही. शेवटचा कधी जुंपला तुम्ही, असा गुंपला होता गजरा? नाही, मी मग नंतर शाळा सोडल्यानंतर. अच्छा, एवढ्यात कधी तुम्हाला वाटलं की आपल्या हाताने करून देवाला वगैरे असं करा? नाही, ते मग विकत घेतो आम्ही, तसं नाही. पण सांगतो, आधी कल्याणपासून ते CST पर्यंत आम्ही त्या गाडीमध्ये महिलांच्या गजऱ्याच्या पाट्या घेऊन महिलांना ते गजरे आम्ही द्यायचो, पैसे मिळायचे, स्वतः विकायचं स्वतः. हे सगळे स्वतः मी केलेले आहे. सिक्युरिटीचं काम केलं, सीताराम मिलमध्ये काम केलं. सीताराम मिलमध्ये? हां सर. बरोबर. नंतर मग थोडंसं काही तरुण मुलं भेटली, थोडंसं वेगळ्या लाईनीकडे जाण्याचा योग आला. मग शिवसेना त्याच काळात शिवसेनेच्या संपर्कात आलात? होय, तेव्हापासून मी शिवसेनेच्या सानिध्यातच होतो ना. पण माझं फार वेळ, मी 17 वर्ष मुंबईमध्ये राहिलो आणि मग 17 वर्षानंतर वडील वारले 82ला. जरा आम्ही भावंड जास्त होतो, 3 भाऊ 3 बहिणी. माझा दुसरा नंबर होता, मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. मी मग गावी गेलो. इथून एक आमच्या नात्यातली मुलगी होती, तिला जरा प्रेम संबंधातनं पटवून लग्न केलं इथं. अच्छा. हां, आणि मग गावी घेऊन गेलो. वाह. आणि ती पण मला लक्ष्मी मिळाली. घरच्यांच्या मर्जीने केलं लग्न की? नाही, घरच्यांचं तसं काय एवढं हे नव्हतं, कारण आम्ही मुंबईला असल्यामुळे थोडंसं वेगळं पण होतं. पण घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं, कारण नात्यातलीच होती ना, आमच्या सोयऱ्या पाहुण्यातली, समाजातली होती. आणि त्याच्यामुळे गेलो गावी. मग थोडा शेती व्यवसायामध्ये गुंतलो, थोडासा वेगळ्या धंद्याच्या लाईनीमध्ये होतो. लाकडाचा धंदा, खैराचा, सागाचा,
कोळशाचा धंदा त्यावेळेला करून आम्ही मेहनत केली, प्रचंड मेहनत केली आणि एकही रुपया कोणाचा बुडवला नाही. आणि त्याच्यामुळे लोकांचे, गरिबांचे आशीर्वाद आणि त्यातनं जे काय पैसे मिळायचे ते गरिबाला मदत करणं. कोणावरती काय प्रसंग आला आहे, कोण आजारी आहे, काही लग्न थांबलं आहे, कार्य थांबलं आहे, त्याला सडा हस्ते मदत करायची आणि ते आशीर्वाद हे सगळे याच्यामध्ये आहे. पण मग त्या टॉवेलची त्यांनी नक्कल केली तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नेहमी ठेवता का हा नॅपकिन? 100%. का बरं ही सुरुवात म्हणजे कुठून आहे? कशी सवय तसं लागली? मी जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून सवय थोडी लागली, ती लागली. जनरली माणूस एखादा छोटासा घडीचा रुमाल होतो, ठेवतो रुमाल खिशामध्ये. असतो, पण मला ती सवय झाल्यामुळे ते एक ट्रेडमार्क झाला माझा अच्छा. सगळीकडे. हा. आणि त्याच्यामुळे ते चला ठीक आहे, त्यामध्ये काय गैर तर काय आहे नाही हा. काय. आणि त्याच्यामुळे त्यांना ती नक्कल माझी तशी करता आली नाही. त्यांनी ते खांद्यावर टाकले, जसे वेटर जसे खांद्यावर टाकून चहा देतात, नाश्ता देतात, तो भाग झाला. म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांना ट्रो केलं. पण माझी वस्तुस्थिती होती, जर आपण प्रामाणिकपणे वागतोय, प्रामाणिक सगळेच जण आमचे मुख्यमंत्री विचारतात, आमचे मंत्रिमंडळातले आमचे चंद्रकांत दादा असतील, आमचे बावनकुळे साहेब असतील, हे सगळेच मंडळी, आमचे उदय सामंत हे विचारतात, साहेब नेपकिन आहे ना? त्यांना मी नेपकिन दाखवतो. एकदा उदय सामंतांनी पण नक्कल केली होती, हो, मला केली आठवतं. केली होती. तुमची नॅपकिन तुमची आयडेंटिटी, त्याच्यामुळे तुम्हाला नॅपकिन सेट पण म्हटलं जातं. हे कसं काय नॅपकिन आणि तुमची असे एकदम काय म्हणतात ना? हा, बरोबर आहे, हे समीकरण आहे. हा, समीकरण आहे. समीकरण जुळलंय ते. आता नॅपकिन माझ्या हातात नसला तर मला चुकल्यासारखं होतं. किती नॅपकिन आहेत तुमच्याकडे? माझे रोज नॅपकिन मी एक वापरतो, रोज धुवायला देतो. आणि घरची मंडळी, माझे स्वतः कपडे, नॅपकिन सगळं लॉन्ड्रीमध्ये माझे कपडे धुवायला ते पाठवत नाहीत. स्वतः घरी धुणार माझी मिसेस, टॉर्च करणार आणि त्या असे माझे कपडे असतात रोजचे, त्यामध्ये नॅपकिन आहे. तुम्हाला कधी कोणी प्रेमाने वाढदिवसाला किंवा कार्यक्रमात कुठे तुम्हाला नॅपकिनच गिफ्ट देतात का तुम्हाला? काय काय लोक कामाची मला काय काय मित्रमंडळी असे डझन डझन नॅपकिन पाठवतात. अच्छा. हा, काही मित्रमंडळी जेव्हा माझं स्वागत करतात तेव्हा गुच्छ देतात, त्याबरोबर नॅपकिन पण देतात. तुम्हाला ते नॅपकिनवर जेव्हा तुमची नक्कल केली गेली तेव्हा तुमची म्हणजे एक असते राजकीय प्रतिक्रिया जी तुम्ही दिली, तुमची व्यक्ती म्हणून तेव्हा प्रतिक्रिया काय होती? साहेब बघा, त्याने जी काही नक्कल केली तेवढ्या मोठ्या माणसाने किंवा अनुभवी माणसाने की असं नाही करायला पाहिजे होता, त्यांनी का केली आम्हाला नाही माहिती, पण ती त्यांच्यावरच उलटली. मग नंतर आमची ज्यावेळेला सभा झाली त्यावेळेला जवळजवळ 8 ते 9 हजार नेपकिन आमच्या छोकऱ्यांनी त्या दिवशी वाटून टाकले सगळ्यांना, भरतशेठची भेट म्हणून. आणि ज्यावेळेला मी एंट्री करत होतो त्यावेळेला ते सगळ्यांनी असे वरती घेऊन असे सगळ्यांनी फिरून दाखवले. त्याचं कारण होतं की आम्ही सामान्य कुटुंबातली माणसं आहोत, आम्ही काय तुमची कुठली नक्कल करत नाही, तुम्ही काय करताय, काय केलंय, काय नाही, आम्ही नाही कधी तुमची नक्कल केली. पण ठीक आहे, त्यांना वाटलं, पण ते बुमरंग त्यांच्यावरच उलटलं असं मला वाटतं. पण ही झाला एक मुद्दा. त्याच्यानंतर तुमच्याकडनं सुद्धा ना, म्हणजे तुमच्याकडनं तुमच्या समर्थकांकडनं एक विधान केलं गेलं की सुनील तटकरेंनी हे विसरू नये की अजून सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही आहे. हा एक फार म्हणजे एक गर्भित इशारा असा आम्ही त्याच्याकडे बघतो. म्हणजे काय तुमच्या म्हणजे काही वस्तुस्थिती आहेत, हे काय तुम्हाला पण आम्ही सांगणं योग्य वाटत नाही, तुम्हाला हे सगळं माहिती आहे. कोणाचा इतिहास, कोणाचा भूगोल हे तुमच्याकडे सगळ्यांचं आहे. ठीक आहे, काही कारणास्तव जे काय थांबलंय ते थांबलंय, आम्ही नाही त्याच्यावरती बोललो. पण ज्यांच्याबद्दल, आमच्या सहकाऱ्यांबद्दल जेव्हा त्यांचे काही कार्यकर्ते किंवा काय टोकाची भूमिका घेतात तेव्हा कदाचित त्यांनी ते घेतली असेल, म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल अजून एकही शब्द काय केलं एवढ्या वर्षात, काय नाही, काय आहे. आता यातल्या गोष्टी आम्हाला पण माहिती आहेत, काय काय आहे काय नाही, पण ते आम्ही कधी उहापोह